भरायचा आहे। पाठीमाग जे आमचे सहकारी बांधव आहेत त्यांनाही विनंती आहे तर या ठिकाणी अजूनही फक्त 20 जिल्ह्यातील आमचे सहकारी बांधव भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत। तर आपल्याला या ठिकाणी विनंती करण्यात येते की अजूनही मस्टर म्हणजे जे उपस्थित पत्रक आहे आपण ताब्यात घेतलं नसेल तर या ठिकाणी प्रार्थना झाल्यावर आपण माईकशी संपर्क साधायचा आहे आणि हे उपस्थिती पत्रक आपण आपल्या जिल्ह्याचं नाव आणि जबाबदारी एका जिल्ह्यातील एका व्यक्तीवर आपण ते निश्चित करतोय। तर आपण हे या ठिकाणी प्रार्थनेसाठी आपला हात समोर छातीजवळ धरायचा आहे असा आडवा आणि प्रतिज्ञा सुरू करायची। माझ्या पाठीमागे म्हणा, एक साथ प्रतिज्ञा शुरू करेंगे। शुरू कर। मी समग्र शिक्षा योजनेचा कंत्राटी कर्मचारी अशी शपथ घेतो की मला शासन सेवेत कायम होण्याचा अधिकार आहे आणि तो मी घेणारच माझ्या या नोकरीवर माझे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे याची मला जाणीव आहे माझ्या या नोकरीवर माझे संपूर्ण कुटुंब अवलंबून आहे याची मला जाणीव आहे माझ्यावर माझी आई माझे वडील पत्नी मुले या सर्वांना सांभाळण्याची जबाबदारी आहे नव्हे तर ते माझे कर्तव्यच आहे आणि ते कर्तव्य पार पाडत असताना येणाऱ्या संकटांना मी समर्थपणे व मोठ्या धाडसाने सामोरे जाईल। म्हणून आज दिनांक 9 मार्च 2026 पासून आझाद मैदान मुंबई येथे तीव्र आंदोलन व आमरण उपोषण करत आहे। जोपर्यंत मला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी मागे हटणार नाही। शासन सेवेत कायम होईपर्यंत मी आझाद मैदान सोडणार नाही। जय हिंद। एकच नारा कायम करा आणि असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही।